हिरवा घास लावला. काय केलं? हिरवा घास लावला. आता हिरवा काच लावला आणि चष्मा आणला. गुणगुणू लागलं, अब तू कैसा नहीं खाएगा बेटा, तुझे खाना ही पडेगा. लगेच चष्मा लावला डोळ्यावर. आता घोड्याला सगळं हिरवं दिसायला ना. आज समोर वाळलेली कुटार जे आहे ते टाकलं तरी त्याला हिरवं दिसू लागलं. कटो कटो खाऊ लागलं बिचार. जशी दृष्टी तशी सृष्टी. बरोबर आहे की नाही? ही मन आहे की नाही? त्याचं कारण असं आहे, काही काही माणसाला अकारण माणूस कर्म ते आपल्या विषयाशी नसतानाही लादून घेतो. वास्तविक पाहता त्याला सातत्याने त्याच्या मनात पक्का गैरसमज असतो. कोणीतरी माझ्याबद्दल वाईट बोलायले, कोणीतरी मला चांगलं बोलवणं, कोणीतरी माझी डाळ शिजवायले, कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी करायले. अशा प्रकारचं सातत्यानं. आणि महिलांमध्ये हे प्रकार जास्त घडतात. वास्तव्य बरं, खरं आहे, वस्तुस्थिती सांगायला. आता घडते की नाही तुम्ही आत्मपरीक्षण करा. पण या प्रकार सगळ्यात जास्त महिलांमध्ये घडतात माणसापेक्षा. तशाच प्रकारचं भगवान श्रीकृष्णानं देवकीला सांगितलं की तू एका राजाची पत्नी होती, तुला सबत होती, तिला संतती झाली, राजाचं प्रेम तुझ्यावर कमी नव्हतं, तुझ्या मनात गैरसमज झाला की हिला संतती झाल्यामुळं राजाचं प्रेम माझ्यावर कमी होईल, मी राजाची आवडतीपेक्षा नावडती होईल. मग काय करायचं? तर मीची संततीच ठिकाणी वाचू द्यायची नाही. मग काय करायचं? एक 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 करून जशी लेकरं झाली तशी सातही लेकरं मारले. कशापोटी? मोहापायी. मी काल परवा सांगितलं की नाही प्रेमाची व्याख्या? ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे त्याला प्रेमच म्हणत नाही. ज्या प्रेमामध्ये अपेक्षा आहे ते प्रेमच नाही. प्रेमाची परिभाषा वेगळी आहे. प्रेम त्याग आहे, प्रेम समर्पण आहे, प्रेम अंतकरणातल्या भावना एक रूप करणं आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ज्याच्यावर आपली आपुलकी आत्मीयता आहे, त्याला आनंदी बघणं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघणं, त्याच्या सुखामध्ये आपले सुख मानणं, याला प्रेम म्हणतात. आणि ह्या गोष्टी कुठेतरी त्या याच्या देवकीच्या विसरून गेल्या आणि गैरसमज केला की या ठिकाणी कुठेतरी माझ्यावर प्रेम कमी होईल. त्या क्रूर भावनेनं या ठिकाणी लेकरं मारल्या गेली. त्याचा परिणाम कुठं भोगावा लागला? वसुदेवच्या जन्म पूर्वी कर्म केले भोगने ते.